बघा हे तर आम्हाला दिसत नाही, पण आमचे सारथी आम्हाला बरोबर असं घेऊन चाललेत. जसं की आम्ही तुम्हाला आधी सांगितलं, आम्ही हरणे बीचवर चाललोय. साखरे साहेब, तुम्ही ऐकलं दापोली सिटी इज गुड, बीच इज गुड. सकाळी सकाळी पहाटे खूप लोक इकडे मच्छी विकत घेण्यासाठी येतात. दगड उचलून बघा, चायला उचललाच जात नाही. विचार कर, महाराजांच्या काळी किती ताकदवार माणसं असतील. सोड, आपल्याकडनं काय होतंय, जाऊया आपण. आपण आहोत आता दापोली येथील सोंडेगर अजित पवार यांच्या घरी. आजची पहाट तुम्ही बघत असाल आणि आज माझ्यासोबत जॉईन करणार आहेत तनिषा साखरे. आजची ब्लॉग तनिषा करणार आहे. आज आपण दापोलीला चाललोय, दापोली हरणे बीचला. तर दापोलीचं घर ते दापोली हा सगळा प्रवास आज आपल्याला तनिषा सांगणार आहे. आपण आज चाललो तर दापोली हरणे बीचला आणि माझ्यासोबत आहेत आमची सगळ्या मंडळी. बोला गणपती बाप्पा मोरया. आपले मित्र सचिन. कसं वाटतं दापोली तुम्हाला? कसं वाटतंय? थंड वाटतंय. अच्छा, थंड वाटतंय. सकाळचे किती वाजले? 6:30. ही आहे दापोलीची पूर्ण टीम आणि हे आमचे सारथी साखरे साहेब. साहेब, कसं वाटतं दिवाळी पहाट? सुंदर पहाट, पुढं डोकं पटत नाही बघा जरा. धुकं तर चांगलं वाटतं. धुक्यामध्ये गाडी चालवायला कसं वाटतं तुम्हाला? बघा हे तर आम्हाला दिसत नाही, पण आमचे सारथी आम्हाला बरोबर असं घेऊन चाललेत. रस्ता मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. आता आम्ही, जसं की आम्ही तुम्हाला आधी सांगितलं, आम्ही हरणे बीचवर चाललोय. तर हा रस्ता खूप सुंदर आहे. तसंच बाहेर आता उजेड पडायलाही सुरुवात झाली आहे आणि धुकं तर कमी होतच आहे, पण सूर्यप्रकाशामुळे एवढं सुंदर वातावरण आहे आणि एवढं शांत आणि सुखाचा प्रवास होतोय आमचा. जसं आपल्याला माहितीच आहे की मुंबईत खूप गरमी आहे, तर त्याच्याच पूर्ण अपोजिट इकडचं क्लायमेट आहे. आपण जसं बघू शकतो मुंबईत पोल्युशन पसरलेलं असतं, तसं इथे नाही आहे. इकडची वातावरण व हवामान खूप स्वच्छ आहे आणि मी असं रेकमेंड करेन तुम्हाला की दापोली हे शहर अतिशय सुंदर आहे. व आम्हाला म्हणजे मला असं वाटतं की इकडे प्लॉट घेऊन त्यांचा रिटायरमेंट आयुष्य इकडे आहे. साखरे साहेब, तुम्ही ऐकलं अच्छा, तुम्हाला कसं वाटतं? विचार केला तर हा एक चांगला प्रयोग आहे की आमचं आयुष्य मुंबई घालवा आणि रिटायरमेंट एज नाईस प्लेसमध्ये घालवा, तिकडे पोल्युशन कमी आहे, आपण हेल्दी राहू शकतो. सो इट इज गुड. गुड थिंकिंग की हां, रिटायरमेंट नंतर हे आयुष्य चांगलं जगणं जर तुम्हाला करायचं असेल तर इथे हॉस्पिटल चांगले आहेत, ते सगळं ठीक आहे. आम्ही घरातून निघताना नाश्ता करून निघालेलो. तसंच आता आमच्या गाडीला सुद्धा भूक लागलेली आहे, तर आता आम्ही तिला CNG देतोय, तर कारण आमचा पुढचा प्रवास तसाच स्मूथ व्हावा म्हणून.
आता आम्ही पाळंदे बीचवर आलोय. खूप स्वच्छ आहे मुंबईपेक्षा हा बीच. तर बघूया, मजा घेऊया जरा बीचची. माझ्या सोबत ब्लू टी शर्ट मध्ये जे तुम्हाला दिसत आहेत ते माझे बाबा आहेत. ब्लॅक जॅकेट वाला माझा मामा आहे. येल्लो ऑरेंज टी शर्ट वाला माझा भाऊ आहे. ग्रीन टी शर्ट सुद्धा माझा भाऊ आहे. हे माझे बाबा आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं दापोली? दापोली सिटी इज गुड, बीच इज गुड. हा पहिला आपण बीच आलो आहे. त्याच्या पुढे आणखी बीचेस आहेत. एक सुंदर असा एक तिकडे समोर तुम्हाला किल्ला दिसतोय. आपण थोड्यात आपण त्या किल्ल्यावर जायचंय. त्याचं नाव 3-4 किल्ले आजूबाजूला आहेत. एक हरणेगड आहे, अजून तिकडे सुवर्णदुर्ग आहे. अतिशय सुंदर. ह्या बीचवरती खूप सारं शेवाळ, यू कॅन सी जे तुम्ही समुद्रातलं जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत ते बघू शकता. भरपूर कुत्रे झोपलेले आहेत. आणि मेन म्हणजे इकडे ते वाहणारं पाणी अतिशय क्लिअर, विदाउट कचरा. हा, इथे समुद्र प्राणी आहेत जे मच्छी खातात, मस्ती करतात. तेव्हा गाडीकडे बसले. आपण त्याला भेटूया आणि त्या बुबू करायला लावूया. नाही निघत आहे. आपण आपल्या मुंबईच्या समुद्रावर जसे फिरायला जातो तसंच आज आम्ही इथेही चाललोय. मुंबईच्या समुद्रावर कचरा आणि बिलकुल शांतता नसते, पण हा जो समुद्र आहे हा एकदम शांत आणि अथांग आहे आणि ह्याची मजा आपण आज घेणार आहोत. शिवाजी महाराजांनी विकसित केलेल्या हर्णे बंदरावर आलोय आणि इकडे आपण पाहू शकतो की मच्छीमारांची खूप संख्या दिसते, कारण हे मच्छीमारांचंच गाव आहे आणि इथे मच्छी विकण्याची ऑक्शन लागते, बोली लागते. सकाळी सकाळी पहाटे खूप लोक इकडे मच्छी विकत घेण्यासाठी येतात आणि हे असं सुंदरसं बंदर आहे व ह्याची हा एक बुरुज बनवलेला आहे आणि ह्याची तटबंदी सुद्धा तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळाची आहे, जसं आपण पाहू शकतो. आणि एवढ्या सुंदरशा जागेवर समुद्राच्या जवळ महाराजांनी काहीतरी विचार करूनच हा बंदर त्यांचा विकसित करण्यासाठी विचार केला असेल. आता आपण जसा दापोली बीच बघितला तसंच आता आपण सुवर्णगडाचं दर्शन करायला चाललोय, तर चला पाहूया कसं आहे.
मला या किल्ल्याबद्दल एवढं माहिती नाहीये, पण माझ्या बाबाला खूप माहिती आहे, तर आज तो आपल्याला माहिती देईल. हा सुवर्णगड आहे. जेव्हा हर्णे बंदर विकसित केलं गेलं शिवाजी महाराजांकडनं, तेव्हा त्याच्या मागे गोपालगड आणि हा गड हे दोन छोटे गड होते. एक असा गड पाहिजे होता जे समुद्राच्या मध्ये मध्ये असेल आणि जिकडनं आपण सगळीकडे ह्या अख्ख्या समुद्रावरती नजर ठेवू शकतो. त्या अनुषंगाने शिवाजी महाराजांनी तो गड बांधला. इथे कान्होजी आंग्रे हे स्वतः यायचे आणि त्या गडावर राहायचे. त्या कान्होजी आंग्र्यांच्या परपशाने स्थापन झालेला तो गड आहे. त्या गडावरती अतिशय सुंदर बघण्यासारखं. इकडनं बोटीज अराउंड 200 रुपये घेतात. त्याच्या पुढे आतमध्ये गेल्यानंतर डॉल्फिन शो लागतो. 300 रुपये पर पर्सन घेतात. बघण्याला एक गड आहे. कधी पण एकदा येऊन नक्की विजिट करा. हे सगळ्या बोटी आहेत, मच्छीमारांच्या बोटी आहेत. त्या सगळ्या बोटीतला माल तिथे जाऊन ऑप्शन केला जातो. ते बघितलं की आपल्याला ऑप्शन चालू आहे. मोठ्या मोठ्या सुरमई, मोठे मोठे पापलेट, मोठे मोठे बांगडे, शार्क मासे ते तुम्हाला सगळे तिकडे भेटतील. मुश्या भेटतील. अतिशय सुंदर, पण थोडंसं कॉस्टली आहे कारण तिकडे ऑप्शन वरती चालू असतं. पण 1000 म्हणेल, कोण 1200 म्हणेल, 1200 म्हटलं 1300, 1300, 1400, 1500 असं त्या मच्छीचा रेट वाढतात. तेव्हाच्याकडे पाणी कसं तिकडे खरं खारं पाणी आहे. ते लोक पाणी कसे पिणार. ते कुंड होते. हे कुंड आहेत त्याच्यामध्ये पाणी गोडं पाणी साठायचं आणि ते नॅचरली त्याच्यामध्ये हे आहे थंड पाण्याचे आणि चांगल्या पाण्याचे स्रोत. आता या लोकांनी कचरा बिचरा टाकून खराब करून टाकलेत. ऍक्च्युली हे जतन केलं पाहिजे. अतिशय सुंदर गोष्टी आहेत. आणि पुढे तो पाठ दिसतोय तुम्हाला समोर, हा एका जेटीचा पाठ आहे. त्यावेळेला शिवाजी महाराज बांधली जेटी हर्णे बंदराची. आता हा खूपसा पाठ तुटून नंतर कालाच्या मुखात निघून गेला. पण एवढी मोठी जेटी, तो तुमचा पाठ, हा संपूर्ण पाठ असा होता. तेव्हा तिकडे तिकडे पण दिसत थोडं सगळं हा संपूर्ण पाठ जेटी होती. तिथे शिवाजी महाराजांच्या आरमाराचं इंग्रजांबरोबर त्यांचं चालू असायचं जे व्यवहार ते सगळे या हर्णे बीचवर होते. हर्ण्यावरनं तुम्हाला रत्नागिरी समोर दिसू शकते. त्या साईडला रत्नागिरी जवळ दिसते. त्या साईडला तुम्हाला मुरुड आणि तो एरिया जवळ दिसतोय. तर हा क्लोजेस्ट एरिया मुंबई इकडनं जवळपास बाय बोट आपण गेलो तर 2.5 तासावर मुंबई आहे. आपण 6 तास असं लांबून येतो, पण बाय बोटनी 2.5 तासावर. हा जर गव्हर्नमेंट पुनर्जीवित केली तर लोकांसाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो. मेनली तुम्ही मुंबईच्या बहुतच्या धक्क्यावर इथे अराउंड 2 तासामध्ये पोहोचू शकता या गेटीवर आणि हर्णे गावही विकसित होऊ शकतो. हा पण पाठ एक गड आहे आणि इकडे वरती दीपस्तंभ आहे. त्या दीपस्तंभ त्यांनी फक्त ऑपरेटिंग होत नाहीये, पण रात्रीच्या वेळेला लाईट आणि हे सगळं लोकांना जे बोटीच्या बाहेरून येतात त्यांनी दिलं जातं की इकडे जेटीबीटी आहे, इकडे दगड आहेत, लग्नापासून लांब आहे. दीपस्तंभाला आपण बघितलं तर तिकडनं तो एरिया दिसतो पूर्ण. हा एरिया हा पूर्ण अरबी समुद्र वन शॉट दिसतो. कुठेही मरे काय दिसत नाही. बरोबर. मुंबईतून येणारे लोक इथे येतात तिकडनं. समजा कुठल्या लांब बोटी असतील, आता जेटीचे भरपूरचा पाठ तुटलेला आहे, बोटी आली कुठली तर खाली मोठी मोठी दगड लागून पुढे जातात. ठेवलेला आहे. या डेंजर रेड रेड दाखवतात की हा मरे मरे एरिया रेड आहे. पुढे तू त्या साईडला गेलीस अराउंड तर तिथे डॉल्फिन आहे. मोठे मोठे डॉल्फिन्स त्या एरिया तुला भेटतात. हा समुद्र आपल्या पुढे दाखवतो. पुढे अरबी समुद्र कितपर्यंत लांब आहे. इकडे आरमारच्या बोटी असायच्या सगळ्या. हा इथे संपूर्ण आरमार शिवाजी महाराज म्हणजे कान्होजी आंग्र्यांचं उभं असायचं आणि इथेच सगळं आपलं व्यवहार व्हायचे. आणि आता इकडे क्लिअर तुला दिसू शकतं बघ पार्ट ऑफ जेटी. तिकडे सांगा ना पार्ट ऑफ जेटी, तिचं पार्ट ऑफ जेटी. ही जेटी तिथून अशी राऊंड करून ते टोटल तिथपर्यंत होती एंडपर्यंत. आता इथून समुद्र म्हणतो ना की ह्या समुद्राची आजूबाजूला पण कोण येऊ शकत नाही, लांब लांब दिसून असेल ते काढतात. आणि मग हा किल्ला इकडे बांधला गेला. तिथे कोणी येऊन बॉम्ब गोळे टाकू शकत नव्हते आणि आले तर बसू शकत होते. त्यामुळे शिवाजी महाराज तो विचार करून हर्णे बंदर, त्यांचा आपलं वैभववाडी किल्ला, त्यानंतर मालवण किल्ला, जलदुर्ग हे सगळे किल्ले इकडे त्यासाठी बांधले गेले. आणि सगळ्या किल्ल्यातून बघशील तर तुला लांब लांब पर्यंत तुला समुद्र दिसणार.
आता आपण किल्ले गोवागडावर आलोय, जिथे महाराज स्वतः येऊन गेलेले. तर आपण बघूया कसा आहे तो गड. आपण आहोत गोवागडला. हा गोवागड शिवराजांच्या पाऊंसपाशाने इकडे शिवाजी महाराज राहिले होते. शिवाजी महाराज जेव्हा इकडे आले तेव्हा इकडे पूर्ण विस्तीर्ण समुद्र बघितला. तेव्हा शिवाजी महाराज कान्होजी आंग्र्यांना सांगितलं की आपला गड इथे असला पाहिजे, जो जलदुर्ग असला पाहिजे. मग त्याप्रमाणे हा जलदुर्ग जो आपण समोर बघतोय सुवर्णदुर्ग तो त्यावेळेला बांधला गेला. आणि आता आपण मगाशी त्या साईडनी गोवागडचा एक पार्ट बघितला. आता गोवागड तटबंदीवरती आहोत आपण. आणि इकडनं जे हे दिसतंय तेव्हाचं बांधकाम हे संपूर्ण चुन्याने केलेलं आहे, चुना आणि माती. त्याच्यामध्ये तुमचं इतकी सिमेंट नाही, इकडे काही नाही आहे. आणि आपण बुरुजावर आहोत. बुरुज का बांधले असतील महाराजांनी? इकडनं टेहळणी बुरुज म्हणतात त्याला. इकडनं अख्ख्या एरियाची टेहळणी केली आहे. तिकडनं कोण येत आहे, तिकडनं कोण शत्रू येत नाहीये ना. हा तो तिकडचा दीपस्तंभ दिसतो, मला वाटतं मुरुड जंजिरा तो आहे. म्हणजे त्या तिकडे जो किल्ला होता मुरुड जंजिरा अलिबागच्या साईडचा, जो आपला मुरुड जंजिरा, त्यानंतर हा किल्ला. असं ते किल्ले करत आले. म्हणजे तो एरिया हा सिक्युअर करत, म्हणजे आपली तटबंदी सिक्युअर करत, नंतर मग पुढे रत्नागिरी यांचे करत. ही जेटी अजूनही म्हणजे मध्ये दिसते, हा जेटीचा पोर्शन अजून तो एंड पर्यंत तिकडे दिसतोय. म्हणजे केवढा मोठं इकडे एक बंदरगाव होतं त्यावेळेला. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती. आणि तिकडे मला वाटतं भवानी देवीच्या देवळावरती शंकराने भवानी मातेचं देऊळ असतं ते पुरातन. ते दिसत ना मग ते बघ देवळाचा कळत दिसत. आपण तटबंदीवरच चालतोय. म्हणजे इथे सैनिक उभे राहत असतील. इथे सैनिक उभे राहायचे. शिवाजी महाराज मावळे इथे उभे राहायचे आणि इकडनं नजर ठेवायची. किती रासून गेलं पण नगर, अख्खी तटबंदी असलेली इकडे. हे ज्या पुरातन विभागाने याच्यावरती व्यवस्थित लक्ष दिलं असतं आता ते दिसतंय की दुरावस्था नसतील गडाची. दगड उचलून बघ. चायला उचललाच जात नाही. विचार कर, महाराजांच्या काळी किती ताकदवार माणसं असतील. सोड, आपल्याकडनं काय होतंय, जाऊया आपण. तनिषाने तुम्हाला अख्खं दापोली दाखवलं असेल तर आपण विचारूया की त्यांना कसं वाटलं. तनिषा, कसं वाटलं तुला दापोली? दापोली हे खरंच सुंदर शहर आहे. इकडे खूप फिरण्यासारख्याही जागा आहेत. जसं आता आपण 2 फिरण्याच्या जागा बघितल्या, हरणाई बीच आणि गोवागड. तर तेच आपण असंच फिरून एक्सप्लोअर केलं पाहिजे अजून जागा. आणि मला दापोली खूप मनापासून खूप जास्त आवडलं. अच्छा, तनिषाचे बाबा आपल्यासोबत आहेत. मला असं समजलं की आजची कंप्लीट व्हिडिओ आहे ना, तनिषाच्या बाबाने तनिषाला पूर्ण सांगितलं. कसं तुम्हाला एवढं माहिती? थोडीसं इथाशी जाणकार आहे. इथे पहिल्यांदा पण येऊन गेलो आहे.
तिथे खूप लोकांशी माझं बोलणं झालं आहे एक्झॅक्टली हे काय आहे, म्हणजे असं एक किल्ला तिथे, एक किल्ला इथे, अर्धा पाठ तिकडे, आणि हे ते दिसतंय हे एक्झॅक्टली काय होतं. तेव्हा एकाच्या लोकांना सांगितलं ही ॲक्च्युली मोठी जेटी होती शिवकालीन. म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा इकडे कोणतरी मॉमड्यांचं राज्य होतं, त्याचं नाव नाही आठवत मला, पण त्याला इकडनं नेस्तबत करून हा गोवागड त्यांनी कब्जात घेतला. त्यानंतर कान्होजी जेव्हा आरमार उभे करतो ते कान्होजींना सांगितलं की हा पोर्शन आहे, ह्याच्या मधोमध एक जलदुर्ग असला पाहिजे जे ह्या जेटीला आपल्या जेटीला सिक्युअर्ड करेल, त्याप्रमाणे तो जलदुर्ग मानला जातो. ॲक्च्युली बघायला गेलं तर आपण ॲज अ गव्हर्नमेंटने ह्या सगळ्या किल्ल्यांचं जतन केलं पाहिजे. हा इकडे तर शिवाजी महाराज धावून गेले एका वेळेला, मग ह्या किल्ल्याला त्याप्रमाणे त्याचं संरक्षण भेटलं पाहिजे, त्याचं सगळं डागडुजी झाली पाहिजे. असं काय होताना दिसत नाही. तुम्ही आपण मगाशी पण राऊंड केलं बघितलं, इकडे सगळी दगड बिडजं कोसळली आहेत, ते देवळाची अवस्था काय आहे आपण सगळं बघितलं. असं शिवरायांना आपण ते अभिवादन करत असतो, त्या अभिवादनाला काय अर्थच नाही. आपल्यासोबत आत्ताची यंग पिढी आहेत. आता तुम्ही बाबांचं मत भेटलं, आता आपण विचारूया की आत्ताची यंग पिढी आणि त्यांना महाराजांचे किल्ले कसे वाटतात. तुमचं नाव? माझं नाव निलेश चव्हाण. मी खूप किल्ले फिरलो, बट ह्या किल्ल्याची जी काय म्हणता येईल खूप वाईट अवस्था आहे. गव्हर्नमेंटने खूप याच्यावर लक्ष दिलं पाहिजे या किल्ल्यांसाठी, कारण हेच आपले उरले सुरले किल्ले आहेत जे महाराजांचे प्रतीक आहे. आणि जसं स्वर्ग म्हणतात कोकणाला, तसंच कोकणातला काही किल्ले आहेत जे खरंच स्वर्गासारखे आहेत. तर यांना गव्हर्नमेंटने सपोर्ट केला पाहिजे बनवण्यासाठी. तुम्ही आता मत तर सगळ्यांचं घेतलेलं आहे, म्हणजे किल्ल्यांची अवस्था खरंच अशी दुर्दशक बोलू शकतो आपण झालेली आहे. तर गव्हर्नमेंटने त्याच्यावरती खरंच विचार केला पाहिजे, जेणेकरून पर्यटक जास्त तिकडे येतील आणि त्याचा फायदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला होईल. आणि आजची व्हिडिओ माझी भाची त्यांनी सगळ्यांनी बनवलं आहे. तर तुम्हाला ती व्हिडिओ कशी वाटली असेल हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळू शकता. माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंटद्वारे कळवा आणि जरूर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.